नांदेड जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे 6,90,000 हेक्टरवर शेती पिकाचं नुकसान झाले। काही शेतकऱ्यांना मदत मिळाली, काही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही। आता मी नांदेडच्या पिंपळगाव महादेव या गावात आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत। आपण बघतो हे सगळे शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी वडाच्या झाडाखाली चावडीवर बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आज दिवाळी सण, आज पाडवा, मात्र असं असताना सुद्धा शहरी भागात एककडे दिवाळीची झगमगट असताना ग्रामीण भागात जे आहे ते सगळे सामसूम आपल्याला पाहायला मिळते, कारण शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आपल्यासोबत शेतकरी आहेत। काय नाव आहे तुमचं? बोला बाबूराव किशनराव कल्याणकर। किती नुकसान झालं? लक्षण भरपूर झालं, सगळंच झालं, काहीच नाही। किती एकर वावर? मला 2 एकर आहे। 2 एकर आहे। 2 एकरला काहीतरी 7 गुंठे कमीच आहे। गट नंबर दाखवू काय तुम्हाला? मग काय येणार आहे त्याच्यामध्ये? सोयाबीन होतं गेलं, 2 वळी मूग होतं, 2 वळी उडीद होतं, ते बी गेलं। जगायचं काय? सरकारनं द्यायला पाहिजे ना काही। तुमचं म्हणणं काय म्हणते? आम्हाला द्यावं की नाही सरकारनं? दिलंच पाहिजे ना, आमचं म्हणणं काय? मग तुम्ही काय करायला? तुम्हाला पैसे द्यावं म्हणून तुम्ही नुसतं पत्रकाराची मुलाखत घ्यायला आम्हाला नुसतं सरकारला तोंडाला पाणी लावायला आहे की नाही? मग तुमची बातमी दाखवली सरकारपर्यंत जाईल कसं? अहो ते किती बातमी दाखवणार तू? एवढं पूर आलता असणला, दुरून कॅमेरे काढून नेले। अक्षरशः आलं काय कोणी त्या पुरामध्ये? या फलाण्या गावचे लोक काय मरालेत, काय करालेत? आलं कोणी? कोणी चाललं नाही। इमानानं फिरतात, शेतकऱ्याला फिरायचं इमानानं। ढोरं मरालेत, चाऱ्यानं बोंबलालीत लोक, चारे गेले लोकांचे वाहू, ढोरायला चारे नाही। करायचं कसं याचं सांगा की तुम्ही? जगायचं कसं हे सांगा तुम्ही? हे 4,000 2,000 रुपये तुटपुटी म्हणजे आता 1,35,000 माझ्यावर कर्ज आहे बँकेचं। 1,35,000 ते काय म्हणते? कर्ज भरा म्हणते। आता कुठून भरणार मी कर्ज? सांगा तुम्ही सांगा। तुम्ही म्हणाव भर, वावर विकू का? बस सरकारला 7/12 दिलेली आहे। आम्ही बँकेला रजिस्ट्री केल्याशिवाय आम्हाला पैसे दिले काय? बँकवाल्यानं रजिस्ट्री करून घेतलेली आहे। एरी द्यायचे काय? बँक कर्ज देत नाही। मग आता ते बँकवाले म्हणाले पैसे भरा, कुठून भरा? वावर हरास करायचं येऊन। मग आमचे शेतकरी मेलाच यायचं काय दुकान काय? आणि सरकारचंही काही जाईना। मी मेलं तर मी लेकर विकायला लागतील ना हो। सरकार म्हणते मेलं देईल मी, मेल्याच्या माघाऱ्या मला 4 लाख रुपये मी पोराला म्हणे की मेल्याला फाशी घेतली आणि 4 लाख देतात। मग मी लेकरं खातील 4 लाखात जिंदगी कटल मी लेकराची? थोडं सरकारनंच विचार करावं, जनतेला काय द्यायचं देवाव, जगवाव सरकारनं, कर्ज माफ करावं, शेतकऱ्याचं नवीन बी भरणाला पैसे द्यावा, शेतकऱ्याला रस्त्याला लाव, लाईट द्यावा, त्याला 24 तास शेतात, तर जगल। त्याला लाईट बी नाही की हो, 2-4 घंटे येते, संध्याकाळी येते, दिवसा येते। पालकमंत्री स्वतः तुमच्या गावात आले होते, कार्यक्रम झाला होता या सगळ्या नुकसानीच्या काळात। पालकमंत्री का मागून मोठा पूर आला, छोट्या पुराच्या वेळेस पालकमंत्री आलती, ते काय बघून गेले, बोलले हे देऊ ते देऊत म्हणले, काही इथं पंचायत पशी 4 गोष्टी बोलली, गेले पालकमंत्री। आता त्याचा धरणाच आहे देतो म्हणतात, गेले निघून। रस्ता नाही गावात यायला बघा तुम्ही। एका 32,528 कोटी रुपयाचं पॅकेज जे आहे ते राज्य सरकारनं शेतकऱ्यासाठी जाहीर केले। मग कुठं दिलं इथं? मग किती येतात शेतकऱ्याला? लावा बरं, पैसे किती येतात त्याचा हिसाब लावला काय? वाटणच खाली असतील लोकांनी। इथं 4,000 3,000 आहे, इथं 4,000 3,000 आलीत की नाही? मग तुम्ही अक्षरशः बघा की हो, तिथं नंबर टाकलेले आहात, गट नंबर आहात, शेती किती आहे ते येईन, फोन नंबर घेतलेत लिहूनशील, त्याचा गट नंबर आहे, फोन नंबर आहे। त्या शेतकऱ्याला फोन नंबर घेऊन तुम्ही बोला, तुला जमीन किती आहे बाबा, मला तुला पैसे किती आले, त्याचं काम आहे ना विचारायचं। आम्ही बोलतो त्याला। मागणी काय? मागणी द्यायला पाहिजे, कर्ज माफ करायला पाहिजे, नवीन शेतकऱ्याला त्याने उभारी देऊन उभं करायला पाहिजे। बाबा तुम्हाला हे बियाला पैसे, हे कर्ज माफ, तुम्हाला लाईट 24 तास, येणं वरी आणायला पाहिजे ना शेतकऱ्याला। मग शेतकऱ्याला जर वरी आणलं तर शेतकरी उद्या तुम्हाला जर दारामध्ये यायला तुम्हाला जागा देईल ना हो। तुम्ही कसं मागायला येता, बाबा आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्ही देता की नाही? मग त्या टायमाला मग आमचा टाइम ओळखा ना तुम्ही, आता आमचा टाइम ओळखून घ्या ना तुम्ही। आम्ही मरालो की जिथं इथे बघा ना, त्यावेळेस बऱ्या तुम्ही 10 चक्रा मारल्या। लाडकी बहीण केली, हे केली, ते केली, मस्त आल्या निवडून, आराम झालं तुमचं, तुमची पोळी भाजून घेतली। आता आमच्या पोटाची बघा ना रे बाबा, आता लाडकी बहीण केली म्हणून बहुमतानं आली निवडून बघा। ते तोंडाला पानं सोडलं लोक येडं शेतकरी।
करणार काय माणूस? येणंच म्हणतावं लागेल की नाही. मग आता काहीतरी ते कोणतं काय कोणाच्या नावावर वाहन राहिले, त्या बाईच्या नावावर काही राहिलं, तिचे कट्ट म्हणणं पैसे. तेव्हा काय बघलं नाही, काय कट करावं, काय करायला गरज होती ना तेव्हा मताची, होती की नाही सगळं. निश्चित आपण बघतो हे शेतकरी होते आणि संतप्त भावना व्यक्त केल्या. बाबू काय नाव आहे? व्यंकटराव बाबनराव देशमुख आहे. किती एकर? 2 एकर आहे. काय नुकसान आहे? नुकसान पाण्याचं सोयाबीन होतं, पुरी अतिवृष्टीने गेलं. किती पैसे आले? 1 रुपया आला नाही साहेब. ग्रामपंचायत कार्यालयापुढे यादी लावली. यादी लावली म्हणजे समजा यादीवर पैसे टाकले नाही काही नाही, फक्त यादी लावली, फक्त पाहण्याकरता लावलेली आहे. आम्हाला शेतकऱ्याला कसं समजा परेशान करावं. तुमचं नाव काय? यादीत नाव आहे. बँकेत जाऊन पाहिलं का? बँकेत जाऊन पाहिलं, मोबाईलवर SMS? काहीच नाही. मी तहसीलदारापाशी सुद्धा गेलो. ते म्हणले येणार तलाट्या पैसे. तहसीलचे माणसं काय म्हणले, बा तुम्ही तलाट्याला भेटा. तलाठी म्हणला मयापाशी येऊ नका, आल्या त्याला दुमार पुन्हा येऊ नका, तुम्ही तहसीलला काय करायचं ते करा. कोण म्हणलं? तलाठी म्हणलं. तलाठी म्हणले. मग 1 रुपया आम्हाला आला नाही. आम्ही दिवाळी कशी करावं सांगा आता. कशी दिवाळी केली? काहीच केलं नाही साहेब. दिवाळी म्हणजे लेकी एक 4 मुली येते, फक्त एका मुलीला आणले साहेब. पैसेच नाहीत त्यांचा कुठं नाव. शेतामध्ये पीक नाही, जवळ पैसा नाही. सरकार काय म्हणते की आम्ही खंबीरपणे शेतकऱ्याच्या पाठीमागं आहोत. काय म्हणजे काय पण पाठीमाग केलं आम्हाला सरकारने? आम्हाला काय दिलं? काही दिलं नाही साहेब. फक्त एवढं सरकारने समजा जनतेला सांगितलं की एक आधार कार्ड लिंक करा आणि दुसरी गोष्ट KYC करा, बस. दुसरं काहीच नाही. याच्यामध्येच परेशान. माझं तर म्हणणं साहेब हे सरकार चांगले नाही. तो काही सरकारने काही दिलं नाही आम्हाला. 1 रुपया दिला नाही. दिवाळी अगोदर काय म्हणले, आम्ही दिवाळीच्या अगोदर तुमची समजा नुकसान भरपाई देतो, दिवाळी गोड करतो म्हणले होते. गोड करतो म्हणले होते की नाही. मग 1 रुपया आम्हाला आला नाही. 1 रुपया आला नाही. बँकेत जा, पहा माझं योगा पासबुक देतो, 1 रुपया सुद्धा टाकला नाही. मग आम्ही दिवाळी साजरी कशी करावं साहेब? दिवाळी तर समजा आमची अशीच गेली. आता पुणे आता समजा आम्ही बिया भरणं आमच्या 100 रुपयानं आम्ही कशी पेरणी करावं? मग गव्हर्नमेंटनं काहीतरी सहाय्य करायला पाहिजे ना. मग 3-3दा वळतात हे दोन्ही, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, की आम्ही शेतकऱ्याच्या पाठी खंबीरपणे आहो. फक्त बोलण्यापुरते खंबीरपणे आहे. म्हणजे अंमलात कोणतं आणलं सांगा मला. हां, निश्चित आपण बघतो दुसरे शेतकरी आपल्यासोबत. काय नाव आहे तुमचं? काय पेरलं होतं? काय नुकसान झालं? माझं कैलास कल्याणकर नाव आहे. माझ्या शेती सोयाबीन होतं आणि ते टोटल पाण्याने गेले. किती नुकसान झालं? सर्व 100% नुकसान. किती पैसे मिळाले? पैसे आले नाही सर, 1 रुपया पण आला नाही. यादी लावली की? यादीमध्ये नाव नाही. कशामुळे? ते तलाट्याला माहीत. दुसरं काय म्हणलं सर, तुम्ही 30,000ची सरकारनं मदत जाहीर केली. ॲक्च्युअलमध्ये सर सरकारचे 4,000 कोटीपर्यंत बी शेतकऱ्याला आतापर्यंत मदत पोहोचलेली नाही. हे फुगीर आकडा आहे सर 30,000 कोटीचा. आतापर्यंत एकाही शेतकऱ्याला त्या प्रमाणात पैसे यायला पाहिजे त्या प्रमाणात आले नाहीत. 30,000 कोटीच्या तुलनेत जर शेतकऱ्याला पैसे आले असले तर एका शेतकऱ्याला हेक्टरी 17,000, 18,000 मिळाले असते. पण शेतकऱ्याला हेक्टरी 2,000, 3,000, 4,000 याच प्रमाणात पैसे आले. ते फुगीर आकडा आहे सर 30,000 कोटीचा. निश्चित आपण बघतोय हे सगळे पिंपळगाव महायुतीचे शेतकरी होते. ग्रामपंचायत कार्यालयात सुद्धा एक शेतकऱ्यांना जी मदत यादी जाहीर करण्यात आली ती लावण्यात आली. त्या यादीत काही नाव नाहीत, तर त्या यादीत नाव असून सुद्धा काही लोकांना पैसे मिळाले नाहीत. अशा सगळ्या व्यथा या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्यात. खरं तर या शेतकऱ्यांचा दिवाळी सणसुद्धा आता गोड होत नाही, अशा सगळ्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात. ज्ञानेश्वर लोंढे, TUNEIN मराठी, पिंपळगाव महादेव, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.